1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। विदर्भ विशेष पाटवडी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 कप बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर। गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, आलं लसूण पेस्ट परतत यात हळद, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्या पाण्याला उकळी काढत यात बेसन घालत मिसळून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। आता अशा प्रकारे हे मिश्रण थापून घेत याच्या वड्या पाडायच्या। झाली आपली विदर्भ विशेष पाटवडी तयार। आता बनवूयात आपल्या विदर्भाची खास पाटवडी। तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल सगळ्यात आधी मोहरी आणि फोडणी खमंग बसली पाहिजे। मोहरी तडतडली कीच मग पुढे वळूयात। मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं। जिरं हे छान फुललं पाहिजे। यामध्ये घालायचं हिंग, आलं लसूण पेस्ट आणि हे एकत्र करून घेऊयात, परतून घेऊयात। आलं लसूण पेस्ट छान परतत आली की यामध्ये घालूयात हळद, लाल तिखट, हेही मिक्स करूयात आणि यामध्ये घालायचं 1 कप पाणी। जितकं बेसन आहे तितकंच आपण पाण्याचा इथे वापर करतोय आणि चवीपुरतं मीठ। तर पाण्याला एक छान उकळी काढून घेऊयात। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता गॅस आहे ना मंद आचेवर करून घ्यायचा। शक्यतो उकळत्या पाण्यामध्ये बेसन घालायचं नाही, नाहीतर मग काय होतं ना त्याच्या गुठळ्या होतात। आता मंद आचेवर गॅस केलेला आहे। 1 कप पाणी तर 1 कप आपण इथे बेसन वापरत आहोत आणि हे पटकन आहे ना असं क्विकली मिक्स करून घ्या। याच्या ज्या गुठळ्या होतात या मोडून घ्यायच्या। आता हे छान आहे ना आपण असं एकजीव करत करत एक 7 ते 8 मिनिटं बेसन शिजवून घ्यायचं आहे। बेसनचा पूर्ण कच्चेपणा काढून टाकायचा। आहा, काय भन्नाट दिसतंय। हा गोळा मस्त असा एकसंध झालेला आहे। यामध्ये घालूयात कोथिंबीर। क्या बात है, जबरदस्त। आता गॅस बंद करते आणि इथे एका प्लेटमध्ये किंवा इथे मी ही डिश घेतली, यावर हा गोळा घालून घ्यायचा आणि छान थापून घेऊयात। सो तुम्हाला हवी तशी तितकी जाड पातळ तुम्ही ही पाटवडी करू शकता। आता ही हलकीशी थंड करूयात आणि ह्याच्या वड्या पाडूयात। छान थंड झालेला आहे। आता याच्या वड्या पाडूयात। छान अशी वडी पडते, तुम्ही बघू शकाल। आपली पाटवडी पण इथे बनवून तयार आहे।